तुझी मी माई! अगं बाई, आलीस का? ये ये या या या. नमस्कार करते अगं बाई. राहू दे, दमून आलीस आणि नमस्कार कसली करते? कसा झाला प्रवास? मस्त. आणि मुलं नव्हती त्यामुळे अगदी सुट्ट फिरता आलं असेल ना यावेळी? हो, सुरुवातीला ना जरा चुकल्यासारखंच वाटत होतं मला, पण नंतर मात्र मजा आली. आणि गंमत माहितीये का माई, माझ्या सगळ्या चुलत मावस आते बहिणींची मुलं आहेत ना, साक्षी आणि पल्लव एवढीच आहे. आणि सगळीच्या सगळी समर वेकेशन बॅचेसला. वा, त्यामुळे आम्ही सगळ्या बहिणी एकट्याच होतो. छान. मग काय, अख्खं इंदूर पालथं घातलंय. छान छान. आणि गंमत म्हणजे तुमच्यासाठी तुम्हाला हवी होती तशी डाळिंबी रंगाची इंदुरी साडी आणलेली आहे. अगं बाई, काय सांगतेस काय? हो. चला, तू नसताना केलेल्या कामाचं सार्थक झालं हो. त्याबद्दल तुला 100 मार्क. आणि अमित आणि नानांसाठी भुजिया पण आणलंय. त्यांच्यासाठी जर आणलं नसतं तर मला प्रवेशच मिळाला नसता घरात. काही खैरच नव्हती तुझी. बरं माई, मी ना आता पटकन आपल्या दोघींसाठी चहा करते, मग फ्रेश होते आणि मग मी किचनचा ताबा घेते. ते काही चालणार नाही. अगं दमून आलीस, लगेच कुठे येते स्वयंपाकघरात? तू फ्रेश हो, मी मस्तपैकी चहा करते आपल्यासाठी. नाही म्हणजे तू नसताना, मेघना नसताना आणि चित्राची सवय झाली होती. तुम्ही कोणी नसताना अगदी मला हात मोडल्यासारखं झालं होतं हो. बरं माई, चित्रा मनोज गेली ना अण्णांकडे, ते सगळं ऐकायचं राहिलंच आहे माझं. आता मी चहा घेते आणि त्याच्यानंतर मात्र स्वयंपाक मी करणार आहे आजचा. नथिंग डुईंग, आजचा स्वयंपाक मी करणार आहे. ऐकणार नाहीस ना माझं? बरं माई, मला ना नंतर सगळं डिटेल मध्ये सांगा. मला ऐकायचंय कसं कसं झालं, काय काय झालं. हो, सगळं काही सांगेन. जा आधी रिफ्रेश होऊन ये, मी चहा टाकते. आणि तुमच्या स्टाईल मध्ये तुम्ही वर्णन करता तसं. जा आता.